नर्स नेहा, सिनियर डॉक्टर डॉक्टर अडवाणी, संशयास्पद व्यक्ती रोहित आणि अमार फाल्गू. डे 2 रिपोर्ट्स आल्यानंतर. रिपोर्ट्स में क्या मैं देख सकता हूँ क्या? पेशेंट की कंसर्न या फैमिली कंसर्न के बिना मैं आपको रिपोर्ट्स नहीं दिखा सकती। आप अननोन पर्सन को तो बिल्कुल नहीं। फिर मुझे देखना है उसमें क्या लिखा है करके। नहीं, ये रिपोर्ट्स कॉन्फिडेंशियल है। ये हमारे हॉस्पिटल का रूल है। मैं आपको रिपोर्ट्स नहीं दिखा सकती। आपण बघितलं की गोपनीयता राखणे हे डॉक्टरांचे कर्तव्य तर आहे, पण त्याचबरोबर आपल्या स्वार्थासाठी रुग्णाचा जीव धोक्यात घालणे हे कितपत बरोबर आहे. चला तर बघूया डॉक्टर अडवाणी आपल्या कर्तव्याचे पालन करतात का. मैंने अपने कलीग से सुना उस बारे में, लेकिन आपके पेशेंट से कोई बेटर रिजल्ट दिखे नहीं मुझे। इसलिए सर मैं आपके आज टेबल से कट कर ऑफर लेकर आई हूँ। आप देखिए सर, आप मना नहीं कर पाएंगे। ये सब तो ठीक है, लेकिन पेशेंट का मेरे ऊपर जो विश्वास है उसका क्या? सर आपको अपने बारे में सोचना पड़ेगा। ठीक है, मैं आपकी दवाई अपने पेशेंट का रेफर करूँगा। ठीक है सर, मैं कुछ दिनों में आपको सैंपल दूंगा। वैद्य हा देवदूत असतो, त्याने आपला स्वार्थासाठी. कब तक हम सेवा करते रहेंगे? हमें खुद के बारे में भी पूछना पड़ेगा। सर पर हमारा पेशा ही सेवा है, औरों की तरह हमारा पेशा कोई व्यापार नहीं है। पर सर ये नहीं कि अगर आपकी फैमिली की और आपकी फैमिली हमारी रेपुटेशन का सवाल है, तो आपने कितनी सारी तो आप ऐसे ही उसे किसी भी ऐसे डॉक्टर की बैकग्राउंड में आपकी खराब करेंगे। वैद्य हा देवदूत असतो, त्याने आपल्या स्वार्थासाठी त्याच्या पेशाला व्यवसाय बनवले. रुग्णाच्या स्वास्थ्याची काळजी ही प्रत्येक वैद्याची कर्तव्य आहे. आणि कसं सुद्धा आयुष्यात सांगितलं ना, प्रयोजनोपचार स्वस्त स्वास्थ्य रक्षण आपलं
पाळणारा डॉक्टरच खऱ्या अर्थाने रुग्णाचा देवदूत बनतो. या नाटकात आपण पुढील मुख्य मेडिकल एथिक्स मुद्दे पाहू. रुग्णाला सत्य माहिती देणे, गोपनीयता राखणे, कोणत्याही प्रकारची ऑफर न स्वीकारणे, रुग्णाला आदराने वागवणे, आर्थिक शोषण न करणे, व्यावसायिक प्रामाणिकता व जबाबदारी राखणे. पहिल्या नाटकातून आहार सदृढ म्हणजे फक्त काय खाणे नव्हे तर कधी, किती आणि कसं खाणे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. वेळ, प्रमाण आणि भूक याचा मेळ जमला की आहार औषध बनतो, नाहीतर सवय बनून त्रास देतो. दुसऱ्या नाटकातून आपण दशविध पाप करणं म्हणजे मोठे गुन्हे नव्हे पण रोजच्या सवयीची चूक कशी आजार बनते हे समजतं. कर्म, शब्द आणि विचार या तिन्ही ठिकाणी जर आपण सजग नसलो तर रोग आधी मनात जन्मतो. तिसऱ्या नाटकातून आपण वैद्यकीय नीतिमत्ता म्हणजे केवळ नियम नाही ती माणूस म्हणून उभं राहण्याची जबाबदारी आहे हे शिकलो. डिग्री ज्ञान देते, अनुभव दिशा दाखवतो, पण करुणा नसेल तर उपचार अपुराच राहतात. आहार शुद्ध तर विचार शुद्ध विचार शुद्ध तर आचार शुद्ध. आणि आचार शुद्ध तर आरोग्य समृद्ध. या संपूर्ण कार्यक्रमासाठी आम्ही सर्वप्रथम आदरणीय शिक्षक वृंदांचे मनपूर्वक आभार मानतो. आमच्या सर्व कलाकार मित्र मैत्रिणींना ज्यांनी अभ्यास, रिहर्सल आणि स्टेज फिअर यावर सगळ्यांवर मात करून तुमचं मनापासून अभिनंदन. डायलॉग्स विसरूनही मी भावलं, हसत खेळत मेसेज दिला, हेच खरं टीम. आणि सर्वात महत्त्वाचं इथं उपस्थित राहिलेले सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आयुर्वेद वस्तू उपचार